Audio Jungle. हॅलो फ्रेंड्स, मी प्रभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला ट्रेंडिंग गोल्डन साडीची रिफल स्लीव कशी शिवायची हे दाखवणार आहे. आता हा आपला कपडा आहे. मी इथं डबल फोल्ड केलेला आहे. आता याची उंची आणि लांबी दाखवते. इथं माझी उंचीला मी 15 इंच घेतलेला आहे आणि लांबीला मी 14 इंच घेतलेला आहे. आता ह्याला आपल्याला आणखी एक फोल्ड करायचे, तर आपलं हे पूर्ण कापड 4 फोल्डमध्ये तयार होईल. या पद्धतीने आता आपल्याला या बाजूने 7 इंच आणि या बाजूने 4 इंच असं माप घ्यायचं आहे. आता फोल्ड बाजू माझ्याकडं आहे, ओपन बाजू मी वर ठेवलेली आहे. आता या बाजूने आपल्याला 7 इंच वर एक पॉईंट दिला. आता पॉईंट द्यायची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी मी ते कपडा तितकाच घेतलेला आहे. तुमचा जर जास्त असेल तर इथं पॉईंट देऊन घ्या. आता इथं आपल्याला 4 किंवा 4.5 इंच एक पॉईंट द्यायचा आहे. तुम्ही 4 इंचही घेऊ शकता. मी 4.5 इंच घेतलेला आहे आणि हा पॉईंट या पॉईंटला मिळून घ्यायचा आहे. थोडासा कर्व आकार घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. ही आपली स्लीव तयार झालेली आहे. कमी जास्त कापड असेल तर कट करून घ्या. आता इथं मी या साईडला फोल्ड बाजू आहे त्याला ओपन केलं, म्हणजे आपल्या 2 स्लीव एकाच वेळेस कट झालेल्या आहेत. आता ह्या साईडला आपण 7 इंच जे उंचीचं माप घेतलं होतं त्या साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. थोडंसं फोल्ड करायचं आणि डबल फोल्ड करून घ्यायचं. या पद्धतीने फोल्ड झाल्यानंतर आपल्याला इथे लेस लावायची आहे. ही लेस मी घेतलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लेस लावू शकता. आता लेस लावताना पूर्ण लेस आपल्याला आत ठेवायचे आणि हे मणी जे आहेत तेच फक्त बाहेर काढायचे आहेत. लेस लावताना काळजी घ्या, कारण लेसचे मणी हे आपल्या सुईच्या आत नाही गेले पाहिजे. ही आपली लेस लावून झालेली आहे. आता लेसच्या साईडने आपल्याला अशा प्लेटा घ्यायच्या आहेत या साईडपर्यंत.
इकडून पण आपण प्लेटा घेऊ शकता। 1-1 इंचाची प्लेट मी घेतलेली आहे। या पद्धतीने या साइडला पण आपल्याला प्लेट घ्यायच्या आहेत। ही स्लीव आपली अशी दिसेल। आता या स्लीवचं आपल्याला शंटर काढायचे। शंटर वेरे कट देऊन घ्यायचा। आता ही नॉर्मल स्लीव आपली जशी आपण कटिंग करून शिवून घेता त्या पद्धतीने मी घेतलेली आहे। आता या स्लीवचं शंटर काढायचे। शंटरवर एक खून करून या साईडला 2 इंच आणि अलीकडल्या साईडला 2 इंच आणि पलीकडल्या साईडला 2 इंच असं माप टाकून घ्यायचंय। आता त्या 2 इंचाच्या पॉइंट वरून आपल्याला 3-3 इंचावर एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे। आता आपण ह्या स्लीवचं जे शंटर काढलं होतं शंटरवर शंटर ठेवून इथं पिनअप करून घ्या आणि आपल्याला जे 2 इंचाचा पॉइंट होता त्या पॉइंट पासून ते 3 इंचाचा जे पॉइंट आहे त्या पॉइंट पर्यंत ही स्लीव अशी जोडून घ्यायची आहे। दोन्ही बाजूला आपल्याला याच पद्धतीने स्लीव जोडून घ्यायची आहे। ही स्लीव आपली अशी दिसेल। तुम्ही नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला अपलोड होतील। माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।